2 मिनिट. प्रॉब्लेम झाला. ओके, माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय? तर काल आपण थोडं रिव्हिजन घेऊया. 100 ही सपोर्ट प्राइस होती आणि 140 ही रेजिस्टन्स होती. आणि आपण ट्रेड कधी घ्यायचा, तर पहिली मेथड आपण बघितलं होतं बाय ऍट डीप, म्हणजे बाय ऍट सपोर्ट, बाय ऍट सपोर्ट बाय ऍट सपोर्ट अँड सेल ऍट रेजिस्टन्स. सेल ऍट रेजिस्टन्स ही एक पहिली मेथड होती. सेकंड, बाय व्हेन रेजिस्टन्स ब्रेक अँड सेल व्हेन सपोर्ट ब्रेक. ओके, तर हे 2 पार्ट आपण इथे बघितले. बरोबर आहे. तर आज याच्या पुढचा पार्ट, जर समजा रेजिस्टन्स ब्रेक झाला, 140 रेजिस्टन्स ब्रेक झाला, की असा आहे का की तो 1000 रुपयाला जाईल? नाही, बरोबर आहे. तो पुन्हा वर जाईल आणि पुन्हा एक रेजिस्टन्स क्रिएट होईल. ओके, आणि जर सपोर्ट ब्रेक झाला तर तो पुन्हा खाली जाईल आणि पुन्हा एक सपोर्ट क्रिएट करेल. ओके, तर हे कशामुळे होतं? एक प्रकारे जो काही फेअर आणि ग्रेड हा जो पार्ट आहे तो इथे वर्कआउट होतो. ओके, तर प्रॉफिट बुकिंग येते, कधी पुन्हा डीप बाईंग येते, तर त्यामुळे नवीन सपोर्ट नवीन रेजिस्टन्स मार्केटमध्ये हे कंटिन्यू क्रिएट होत राहतात. ओके, तर ते नवीन सपोर्ट नवीन रेजिस्टन्स काढण्यासाठी एक मेथड आहे ज्याला आपण आर ब्रेकर्स थेरी म्हणतो. तर ती आर ब्रेकर्स थेरी कशी वर्कआउट होते, तर तो पार्ट आज आपल्याला चेक करायचा आहे. ओके, तर आर ब्रेकर्स थेरी कशा पद्धतीने काम करतं हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया आर ब्रेकर्स थेरी. ओके, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, मी टायटल असं लिहितोय, सपोर्ट अँड रेजिस्टन्स बाय आर ब्रेकर्स थेरी. खूप चांगली मेथड आहे आर ब्रेकर्स थेरी. तर तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. हे आपण इक्विटीसाठी वापरणार आहोत आणि डेरिव्हेटिव्ह साठी वापरणार आहोत. तर आधी आपल्याला इक्विटी मध्ये काम करायचं आहे, त्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचं आहे. आता आर ब्रेकर्स थेरी सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसा काढायचा, तर फॉर एक्झाम्पल आज आपण एक स्टॉक बघूया. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया विप्रो. विप्रो ह्या स्टॉक मध्ये मला इक्विटीमध्ये, विप्रो इक्विटीमध्ये मला ट्रेड करायचं आहे. ओके, समजा उद्या जर विप्रो वर चालला तर मी तो बाय करेन आणि खाली पडला तर तो मी सेल करेन. ओके, तर हे एक सिंपल मेथड आहे आणि आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर आता विप्रो हा नेमका वर चाललाय का खाली पडतोय का सपोर्टला येतो का रेजिस्टन्सला येतो हे आपल्याला चेक करायचं आहे. तर ह्यासाठी आर ब्रेकर्स थेरी कशी उपयोगाला येते ते बघूया. तर त्यासाठी पहिला आपल्याला बघायचं की आज विप्रो आजच्या डे मध्ये विप्रो हा किती हाय गेला, डे हाय, दॅट इज एच.
ओके. त्यानंतर डे लो यल आणि क्लोज. क्लोज कितीला होतो? 3:30 वाजता. 3:30 म्हणजे मार्केट चालू होतं 9:15 ते 3:30. तर ह्या ड्युरेशन मध्ये त्याची प्राइस किती हाय जाऊन आली, त्याची प्राइस किती लो ला आली आणि 3:30 वाजता कितीला क्लोज झाली, हे 3 व्हॅल्यू मला फाइंड आउट करायचे. ओके. आणि हे 3 व्हॅल्यू फाइंड आउट झाले की मला फाइंड आउट करायचं आहे पिवोट, दॅट इज पी. म्हणजे ऍव्हरेज करतो मी. पिवोटचा फॉर्म्युला काय? तिघांची बेरीज, हाय प्लस लो प्लस क्लोज डिवायडेड बाय 3. ओके. तर तिघांचे ऍडिशन करायचंय आणि डिवायडेड बाय 3 करायचंय. बरोबर आहे. तर हा झाला एक सिंपल जो काही आपल्याला इनपुट पाहिजे एखाद्या स्टॉक मध्ये अनालिसिस करण्यासाठी, आर ब्रेकर साठी जो काही इनपुट मला लागणार आहे, तर हे इनपुट मला पाहिजेत की आज विप्रो किती हाय गेला, किती लो आला आणि कितीला क्लोज झाला. आणि ह्या तिघावरून मी काढणार आहे पिवोट. आणि हे 4 व्हॅल्यू मला मिळाले, म्हणजे एच मिळाला, एल मिळाला, सी मिळाला आणि पी मिळाला. ओके. तर आता आर ब्रेकर सिरीजचे फॉर्म्युले काय आहेत? तर रेजिस्टन्स वनचा फॉर्म्युला R1. R1 आहे 2 इंटू पिवोट मायनस लो. R1 रेजिस्टन्स 1. तर रेजिस्टन्स 1 कसं काढणार मी? 2 इंटू जे काय पिवोट येईल मायनस एल मीन्स लो. R2, R2 चा फॉर्म्युला पिवोट, P मीन्स पिवोट प्लस H मीन्स हाय मायनस लो. R3 चा फॉर्म्युला हाय प्लस 2 इंटू पिवोट मायनस 2 इंटू लो. ओके. सगळं काही कॅल्क्युलेशन आहे. आणि R4 चा फॉर्म्युला हाय प्लस 3 इंटू पिवोट मायनस 3 इंटू लो. ओके. तर हे फॉर्म्युले आहेत रेजिस्टन्स वनचे, आर ब्रेकर सिरीजचे जे काही फॉर्म्युले आहेत. रेजिस्टन्स 1 2 इंटू पिवोट मायनस लो, R2 पिवोट प्लस हाय मायनस लो, R3 हाय प्लस 2 इंटू पिवोट मायनस 2 इंटू लो, R4 हाय प्लस 3 इंटू पिवोट मायनस 3 इंटू लो. हे सगळं मी तुम्हाला पाठवणार आहे. ओके. तर तुम्हाला आज ती फाईल मी सेंड करतोय, त्यात तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले भेटतील. त्यानंतर S1 काढायचा आहे मला, सपोर्ट 1. S1 चा फॉर्म्युला 2 इंटू पिवोट मायनस हाय. S2 चा फॉर्म्युला पिवोट मायनस हाय प्लस लो. S3 चा फॉर्म्युला लो मायनस 2 इंटू हाय प्लस 2 इंटू पिवोट. आणि S4 चा फॉर्म्युला लो मायनस 3 इंटू हाय प्लस 3 इंटू पिवोट. ओके. तर हे 4 रेजिस्टर झाले आणि 4 सपोर्ट झाले. तर हे जे फॉर्म्युले आहेत आर ब्रेकर सिरीजचे. म्हणजे समजा विप्रो आज किती हाय गेलेला आहे, किती लो आलाय. समजा विप्रो आज 311 हाय गेलेला आहे. आपण चेक करूया कुठं बघायचा आहे तो. समजा 302 लो ला आलेला आहे, समजा 310 ला क्लोज झालेला आहे. ओके. तर या तिघांचं जर मी ऍडिशन केलं आणि डिवायडेड बाय 3 जे आपण ऍव्हरेज काढतो, तर मला पी भेटेल. ओके. आणि ही व्हॅल्यू मला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आणि यातून मला काय मिळतील? R1, R2, R3, R4, S1, S2, S3 अँड S4. तर हे मला फॉर्म्युला इथे भेटतील. बरोबर आहे. तर 4 सपोर्ट 4 आणि हे मला प्लॉट करायचे आहेत कुठे? जे आपण अनालिसिस साठी वापरतो, टेक्निकल अनालिसिस साठी वापरतो, ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये मला हे प्लॉट करायचे. तर आजचा पहिला पार्ट तुम्हाला सगळ्यांना समजला. मी काय सांगितलं बघा, आपल्याला काय फाइंड आउट करायचे? नवीन सपोर्ट आणि नवीन रेजिस्टन्स. त्यासाठी आपण कोणती मेथड वापरतोय? आर ब्रेकर्स थेरी. आर ब्रेकर्स थेरी कसा युज करायचा आहे? एखाद्या इक्विटीत मला ट्रेड करायचं, मला डिसाईड करावं लागतं, मला ट्रेड प्लॅन तयार करावं लागतं. ट्रेड प्लॅन, प्लॅन म्हणजे काय? ऍक्शन घेण्याच्या आधीचं प्रिपरेशन. ऍक्शन कधी घ्यायचंय मला? उद्या सकाळी 9:15 ते 3:30 मध्ये. मग त्याच्यासाठी मला आज प्लॅन करावा लागेल की नेमकं मला कशात ट्रेड करायचंय. तुम्ही डायरेक्ट जर 9:15 ला ट्रेड करत असाल तर तो एक प्रकारे सट्टा झाला. ओके. ट्रेड प्लॅन, बरोबर आहे. तर आधी प्लॅन पाहिजे की उद्या मला कशात ट्रेड करायचंय, कोणत्या इक्विटी स्टॉक मध्ये ट्रेड करायचंय, डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करायचंय. तर हे मी आज ठरवलं पाहिजे आणि उद्या ते एक्झिक्यूट केलं पाहिजे. ओके. तरच तो प्रॉपर काय होईल? एक बिझनेस होईल. बरोबर आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आपण ट्रेड प्लॅन कुणाचा बनवतोय? विप्रोचा ट्रेड प्लॅन बनवतोय. ओके. तर ते कसा बनवायचा आहे
ओके, त्याचे फॉर्म्युले काय आहेत हे आपण दिलेले आहे. आता हे फॉर्म्युले प्रत्येक वेळी तुम्हाला टाईप करत बसायचे नाहीत किंवा त्यात ऍड करत बसायचे नाही. ऑलरेडी मी एक एक्सेल शीट तयार केलेली आहे, ते मी तुम्हाला शेअर करेन. ओके, त्यात तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तर हा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. तर आता हे आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे तो पार्ट आपण आता बघणार आहोत. ओके, तर त्यासाठी मला जावं लागेल थोडं ट्रेडिंग व्यू सॉरी मनी कंट्रोल ऍप मध्ये. ओके, तर पहिला पार्ट आपल्याला जायचा आहे मनी कंट्रोल ऍप मध्ये. ओके, तर तुम्ही एक सिरियल लिहून घ्या. जर तुमच्याकडे जवळ अ, एखादा नोटबुक असेल तर पहिला फक्त लिहा फर्स्ट मनी कंट्रोल ऍप. ओके, तर थोडं सिरियली लिहून घ्या. आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअर मध्ये. प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे मनी कंट्रोल ऍप. मनी कंट्रोल ऍप. तर हा 2 नंबरला जो दिसतो तो ऍप तुम्ही ओपन करा. हा आहे मनी कंट्रोल ऍप. आता मनी कंट्रोल ऍप बद्दल आपल्याला एक स्पेशल लेक्चर घ्यायचंय. मनी कंट्रोल ऍप, आता हा आहे तुमचा मनी कंट्रोल ऍप. ओके, तर मनी कंट्रोल ऍप मध्ये तुम्हाला दिसून येतं होम पेजला आहे सेन्सेक्स, निफ्टी, निफ्टी बँक, निफ्टी मिड कॅप, आजचे जे काही मुवमेंट आहेत ते तुम्हाला दिसतं. इथे गिफ्ट निफ्टी दिसतं. ओके, तर गिफ्ट निफ्टी हा सकाळी जसा ओपन होतो 6:30ला तसा आपल्या मार्केटमध्ये एक मुवमेंट येते. ओके, तो आपण नंतर डिस्कस करूया. आता हे मनी कंट्रोल ऍप आहे. त्या मनी कंट्रोल ऍप मध्ये उजव्या साईडला वर कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक सर्चचा ऑप्शन दिसतो. ओके, सर्चचा ऑप्शन दिसतो. ह्या सर्च ऑप्शनवर मी क्लिक करतो आणि मी इथे टाईप करतो विप्रो. ओके, मी इथे टाईप केला विप्रो स्टॉक. आला इथे विप्रो स्टॉक. ओके, तर ह्या विप्रो स्टॉकवर मी क्लिक करतो. तर आता विप्रो स्टॉकवर मी ज्यावेळी क्लिक केलं तर एक विप्रो बद्दलचे सगळे डिटेल्स इथं मला बघायला मिळतात. ओके, तर आज वरची व्हॅल्यू तुम्हाला दिसते बघा 308.10. तर ही 3.5ची क्लोज व्हॅल्यू. वरची व्हॅल्यू काय आहे? 350ची क्लोज व्हॅल्यू 308.10 ही क्लोज व्हॅल्यू आहे. ओके, त्यानंतर मी खाली येतोय. इथे डे रेंज तुम्हाला दिसतात. काय दिसतात? डे रेंज. ओके, ओव्हरव्ह्यू मध्ये बघा, इथं ओव्हरव्ह्यू आहे. ओव्हरव्ह्यू मध्ये खाली गेलात तर इथे तुम्हाला दिसतो डे रेंज. एल मीन्स आजचा डेचा लो आणि एच मीन्स आजचा डेचा हाय. तर आज तो हाय जाऊन आलेला आहे 311 आणि लो जाऊन आलेला आहे 303.45. म्हणजे मला काय मिळाले? हाय, लो आणि क्लोज हे तिन्ही व्हॅल्यू मला ह्याच्यात मिळालेले आहेत. बरोबर आहे, हाय, लो आणि क्लोज. ओके, तर हे 3 व्हॅल्यू मला इथं मिळाले. जे मला इनपुट पाहिजे होतं की विप्रो आज किती हाय जाऊन आला, किती लो आला आणि कितीला क्लोज झाला, हे तिन्ही व्हॅल्यू मला मिळालेले आहेत. बरोबर आहे, तर हे 3 व्हॅल्यू मला आर ब्रेकर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहेत. बरोबर आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला एखाद्या स्टॉकचा हाय लो क्लोज जर बघायचा असेल तर कुठं जायचं. आता फॉर एक्झाम्पल मला आजचा इन्फोसिस आज किती हाय लो क्लोज होणार, मी तर सर्च मध्ये इन्फोसिस सर्च केलं बघा. ओके, तर मला सांगा इन्फोसिस किती हाय जाऊन आलेला आहे, लो ला आलेला आहे आणि क्लोज ला गेलेला आहे. मेसेज करा. दिसतोय तुम्हाला इथून किती हाय, लो आणि क्लोज झालेला आहे. हाय 1965, लो 1358, लो 1358. बघा, चेक करा. मी डे रेंज बघा म्हणतोय त्याच्यावरचा, म्हणून तर मी तुम्हाला विचारतोय. लक्षात येतं का बघा. जे जॉईन केलेले आहेत समजते का सगळ्यांना? मला एकदा मेसेज टाका. हाय लो क्लोज सगळ्यांना समजलेलं आहे का?
कसं बघायचंय समजलेलं आहे का? हाय लो क्लोज हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, जेवढे जॉईन केलेले आहेत, यस यस यस, मेसेज करा. समजलेलं आहे. काही डाऊट आहे? समजलेलं आहे का हाय लो क्लोज? ओके ओके ओके. बघा मी सांगतोय, हाय जाऊन आलेला आहे 1965.60. लो जाऊन आलेला आहे 1932 आणि क्लोज झालेला आहे 3:30 वाजता 1948.55. ओके, नियर अबाउट 24 रुपयाने आज इन्फोसिस वाढलेला आहे आणि पर्सेंटेज मध्ये आजची ग्रोथ किती आहे? 1.29% ग्रोथ आहे. तर हे झालं हाय लो क्लोज. ओके, तर आता आपण विप्रोकडे येऊया. विप्रोचा हाय लो क्लोज आपण बघितलं. हाय जाऊन आला 311, लो जाऊन आला 303.45 आणि क्लोज झाला 308.10. तर आपल्याला इनपुट भेटलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे आर ब्रेकर्स एक्सेल शीट मध्ये. ओके, आर ब्रेकर्स एक्सेल शीट मध्ये. तर ही एक एक्सेल शीट मी जे तुम्हाला ग्रुपला क्लास झाल्यानंतर मी शेअर करणार आहे. ओके, आणि मी तुम्हाला होमवर्कही देणार आहे आणि ते मला तुम्ही सेंड करायचं आहे. आता ही आर ब्रेकर्सची एक्सेल शीट आहे. याच्यामध्ये मी ऑलरेडी बघा इथे हाय, लो आणि क्लोज असे कॉलम तयार केलेले आहेत. बरोबर आहे. तुमचं काम काय? असे भरपूर तुम्हाला ब्लॉक करून दिले. तुमचं काय काय आहे की हायच्या पुढे हायची व्हॅल्यू, लोच्या पुढे लोची व्हॅल्यू आणि क्लोजच्या पुढे क्लोजची व्हॅल्यू टाका. कुठल्याही स्क्रिप्ट मध्ये कुठे टाका. आता वर इथे निफ्टी लिहिलंय, निफ्टी हे काय बघू नका. फॉर्म्युले सगळ्यांसाठी सेम आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी इथे एडिट करतोय, एक्सेल शीट ओपन करतोय मी. आता एक्सेल शीट साठी आणखी एक पार्ट आहे, ते पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला त्यासाठी प्ले स्टोर मध्ये जायचंय एक्सेल शीट ओपन करण्यासाठी आणि इथे सर्च करायचंय एक्सेल. ओके, एक्सेल सर्च केला तर हा दिसतोय ना तुम्हाला सेकंड नंबर, मायक्रोसॉफ्ट एक्सेल स्प्रेडशीट, ग्रीन कलरचा. तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तो व्यवस्थित डाउनलोड करून घ्या आणि मग मी जी काय एक्सेल शीट फाईल तुम्हाला सेंड करेन ती ओपन विथ मायक्रोसॉफ्ट एक्सेल स्प्रेडशीट मधून ओपन करा. ओके, तर तेव्हा तुम्हाला ही एक्सेल शीट ओपन होईल. ओके, आता इथे हायच्या पुढे मी क्लिक करतो जिथे 24,136 ऑलरेडी दिसतं. बरोबर आहे, ती व्हॅल्यू इथे वर आली. त्याला मला एडिट करायचंय. जसं माझी इथे व्हॅल्यू वर येईल तुमच्या एक्सेल शीट मध्ये ती व्हॅल्यू खाली येईल. ओके, तर हाय किती जाऊन आला होता? 311. ओके, तर मी एडिट करतोय आणि इथे टाईप करतोय 311. त्यानंतर लो ची व्हॅल्यू मी इथे एडिट करतोय 303.45. 303.45. ओके, आणि क्लोजची व्हॅल्यू मी एडिट करतोय 308.10. बरोबर आहे. तर मी हायच्या पुढे हायची व्हॅल्यू टाकली, लोच्या पुढे लोची व्हॅल्यू टाकली, क्लोजच्या पुढे क्लोजची व्हॅल्यू टाकली आणि इथे राईट साईडला वर एक क्रॉस येतो रेड कलरचा आणि ग्रीन टिक येतो. ग्रीन टिक वर मी क्लिक केला तर इथे मला R1, R2, R3 बघा इथे R1, R2, R3, R4 मिळाले. म्हणजे R1 मीन्स रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3 अँड रेजिस्टन्स, म्हणजे विदिन सेकंद मध्ये तुम्हाला सगळे व्हॅल्यू मिळाले. ओके, खाली मला S1, S2, S3, S4 मिळाले. ओके, आणि इथे मला पिवोट मिळाला. बरोबर आहे. म्हणजे R1 किती आला बघा. उद्यासाठीचा रेजिस्टन्स 1 किती आहे? 311.58 आहे. ओके, तो जर ब्रेक झाला तर कुठपर्यंत जाईल? 315. तो जर ब्रेक झाला तर 319. तो जर ब्रेक झाला तर 323. सेम सपोर्ट आहे 304. तो ब्रेक झाला तर 299. तो ब्रेक झाला 296. तो ब्रेक झाला 293. ओके, तर हे 4 सपोर्ट आणि 4 रेजिस्टन्स मला मिळाले. आता हे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स आता मला इथे तर मिळाले 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स, पण मला हे काय करायचं आहे? प्लॉट करायचं आहे. आता आधी मी तुम्हाला एक सांगितलं होतं की तुमच्याकडे नोटबुक असेल तर पहिलं तुम्ही काय लिहायचंय? मनी कंट्रोल ऍप तुम्ही लिहिलेला आहे. सेकंड त्याच्या खाली लिहा. सेकंड तुम्हाला काय बघायचंय? मनी कंट्रोल ऍप मधून तुम्ही इनपुट घेतात हाय लो क्लोज. सेकंड लिहा आर ब्रेकर्स एक्सेल शीट.
बघा स्टेप बाय स्टेप कसं आपल्याला जायचं आहे. आर ब्रेकर्स एक्सेल शीट मध्ये तुम्ही काय करणार, मनी कंट्रोल मधले जे काही इनपुट आहेत तिथे तुम्ही टाकणार आणि तिथे मला 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स मिळाला. ओके, तर पहिला काय आहे मनी कंट्रोल ऍप, सेकंड काय आहे आर ब्रेकर्स एक्सेल शीट. आता थर्ड, थर्ड लिहा ट्रेडिंग व्ह्यू ऍप. थर्ड लिहा ट्रेडिंग व्ह्यू ऍप. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जायचंय आणि प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला सर्च करायचंय ट्रेडिंग व्ह्यू ऍप. ट्रेडिंग व्ह्यू हा जो येतो ना ब्लॅक कलरचा टी, ओके, तर तो डाउनलोड करायचा. ओके, आणि तो ऍप तुम्हाला ओपन करायचा आहे. तर आहे ट्रेडिंग व्ह्यू ऍप. ओके, तर ह्याच्यात आपल्याला अनालिसिस, सगळे काही टेक्निकल अनालिसिस साठी हा सगळ्यात बेस्ट ऍप आहे ट्रेडिंग व्ह्यू ऍप. आता ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये थोडं लक्ष द्या. वॉच लिस्ट आहे खाली, खाली बघा वॉच लिस्ट आहे, चार्ट आहे, एक्सप्लोर आहे, आयडियाज आहे, मेनू आहे. ओके, तर मी वॉच लिस्ट वर क्लिक करतोय. बघा वॉच लिस्ट वर क्लिक करतोय. वॉच लिस्ट वर क्लिक केल्यानंतर तुमचे ऑलरेडी काही स्टॉक्स तुम्हाला इथे दिसतात, बरोबर आहे. त्यातले जे काय अनवॉन्टेड आहेत त्याला असं राईटला स्क्रोल करा, डिलीट करून टाका. ओके, तुम्ही ज्यावेळी ओपन करता, बरोबर आहे, तर सेम वर गेल्यानंतर तुम्हाला इथे एक प्लस सिम्बॉल दिसतो. प्लस सिम्बॉल टीच्या बाजूला इथे एक प्लस सिम्बॉल दिसतो. ओके, तर त्या प्लस सिम्बॉलवर क्लिक करा आणि इथे सर्च ऑप्शन येतो आणि तिथे सर्च करा विप्रो. ओके, तर विप्रो सर्च केल्यानंतर इथे येतं बघा विप्रो लिमिटेड. ओके, आणि पुढे येतं एनएससी. स्टॉक घ्यायचा आहे आपल्याला, फ्युचर घ्यायचा नाही. काय घ्यायचं आपल्याला, स्टॉक घ्यायचा आहे, फ्युचर घ्यायचा नाही, बरोबर आहे. आणि एनएससी बघायचा, एनएससीचा चार्ट बघायचा. आता बघा इथे काय आला, विप्रो लिमिटेड आला, विप्रोचा सिम्बॉल आला, पुढे एनएससी आला, स्टॉक आला आणि इथे प्लस आला. प्लस वर क्लिक केला तर काय होईल, विप्रो ऍडेड टू युअर वॉच लिस्ट. बरोबर आहे, तुमच्या वॉच लिस्ट मध्ये तो ऍड झाला. बरोबर आहे, आता ऍड झाला पण ही स्क्रीन बॅक झाली गेली जात नाही. मग इथे एक बॅकचा ऍरो येतो, बॅकच्या ऍरोवर क्लिक करा आणि तुम्हाला खाली तो स्टॉक ऍड झालेला दिसेल. ओके, हा स्टॉक ऍड झालेला दिसेल. आता खाली आलेला आहे, याला तुम्हाला टॉपला मूव्ह करायचंय. लॉंग प्रेस करा त्याच्यावर. ओके, आणि इथे तर बघा मूव्ह टू टॉप, मूव्ह टू टॉप वर क्लिक करा. बरोबर आहे, तो आता वर आला. बरोबर आहे. ओके, तर हे बेसिक बेसिक पार्ट आहे, थोडी प्रॅक्टिस करा. बरोबर आहे, आपण आता हे दररोज करतोय, तुम्हाला लक्षात येईलच. आता हा झाला स्टॉक ऍड झालेला आहे. मी आता विप्रोवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर असा एक स्क्वेअर येतो बघा, इकडे चार्ट येतो, तुमच्या सिंगल स्क्रीन असेल तिथे चार्ट येतो आणि इथे एक दिसतोय असा स्क्वेअर, म्हणजे झूम करा. बरोबर आहे, इथे आहे बघा एक स्क्वेअर दिसतो इथे. ओके, इथे बाय विप्रोच्या वर असा इथे कॉल आहे, ऑलच्या बाजूला इथे स्क्वेअर दिसतो, म्हणजे चार्ट आपल्याला बघायचा आहे. मी त्याच्यावर क्लिक केलं तर हा ओपन झाला चार्ट. आता ज्यावेळी चार्ट ओपन होईल, तुमचा टाइम फ्रेम असेल 1 डे. ओके, टाइम फ्रेम असेल 1 डे, तर असा चार्ट ओपन होईल. बरोबर आहे, आता चार्ट ओपन झाल्यानंतर ना बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. कधी कधी तुम्हाला अनइव्हन दिसेल चार्ट, असं काहीतरी दिसेल. बरोबर आहे, तर आता चार्ट जर असा दिसला, आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चार्ट ऑब्झर्वेशन. बरोबर आहे, त्यासाठी तुम्हाला चार्ट वर तुमची आय साईट प्रॉपर बसली पाहिजे. ओके, तर त्यासाठी हे चार्ट कसा ऍडजस्ट करायचा तो पार्ट बघा. राईट साईडला प्राइस दिसतात तुम्हाला, इथे दिसतात बघा 264, 266, 268. ओके, ह्या प्राइस वर तुम्ही क्लिक केलात आणि त्या प्राइसला असं तुम्ही डाऊन घेतलात, म्हणजे जर तुम्ही असं केलात तर बघा हा. ओके, तर हा थोडा असा कॉन्ट्रॅक्ट करता येईल तुम्हाला. बरोबर आहे, आणि पुन्हा तुम्ही जसं फोटो झूम इन झूम आउट करता, सेम 2 बोट स्क्रीनवर ठेवा. ओके, आणि याला असं प्रॉपर तुमची आयसाईट मॅच झाली पाहिजे. चार्ट कधीही कसा ठेवायचा, टाइम फ्रेम 1 डे ठेवा आणि शेवटची कॅन्डल मला दिसली पाहिजे, म्हणजे ज्याच्या पुढे पूर्ण रिकाम आहे. ओके, असं चार्ट बघायचा ना. बरोबर आहे, शेवटची कॅन्डल दिसली पाहिजे. बरोबर आहे, आणि खाली तुम्हाला डेट पण दिसतं बघा.
नोव्हेंबर, बरोबर आहे. तर इथं डेट पण दिसत. कशा चार्ट बघायचा? शेवटची कॅन्डल आपल्याला दिसली पाहिजे, हे लक्षात ठेवा, शेवटची कॅन्डल. ओके. तर ह्या पद्धतीने चार्ट अनालिसिस करायचंय. बरेच जण चार्ट असा वर ठेवतात, बरोबर आहे, सेंटरला, बरोबर आहे, जेणेकरून तुमची आयसेट मॅच झाली पाहिजे, तुम्हाला थोडं बॅक टेस्टिंग साठी. आणि मी आणखी एक सगळ्यांना सजेस्ट करू शकतो, जर जे आता जॉईन झालेले तुम्हाला खरंच ट्रेडिंग हा प्रोफेशन बनवायचा असेल, तर तुम्हाला थोडा लॅपटॉप किंवा एक चांगला स्क्रीन हे कंपल्सरी आहे, बरोबर आहे, कंपल्सरी आहेच, बरोबर आहे, मोठी स्क्रीन असणं कंपल्सरी आहे. मी एका छोट्या मोबाईल मध्ये ट्रेड करतो, अजिबात मार्केटमध्ये येऊ नका तुम्ही. ओके, थोडी इथे तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला चार्ट अनालिसिस करताच येणार नाही. बरोबर आहे, तुम्ही एखाद्या सिंगल मोबाईल मध्ये करताय, अँड्रॉइड मोबाईल मध्ये करताय, 10 वेळा तुमचा नेटवर्क जातोय, असं काही जर झालं तर तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग करू शकत नाही. तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही कंपल्सरी आहे. ओके, एक लॅपटॉप किंवा एक स्क्रीन चांगल्या ह्याच्यावर तुम्हाला तो चार्ट ऑब्झर्वेशन साठी चांगला दिसला पाहिजे, बरोबर आहे. तर 2 स्क्रीन तर कंपल्सरी आहेतच. ओके, तर आपण हा डे चा चार्ट ओपन केलेला आहे, 1 डे. आणि हे जर ह्या कॅन्डल म्हणजे बघा, ग्रीन कॅन्डल म्हणजे किंमत वाढते, रेड कॅन्डल म्हणजे किंमत कमी, हे आपण पुढे शिकणार आहोत. पण इनिशियली एवढं लक्षात राहू द्या, ग्रीन कॅन्डल म्हणजे प्राइस वाढते, रेड कॅन्डल म्हणजे प्राइस कमी होते. आता मी ज्यावेळी ह्या स्क्रीन ह्या चार्ट याच्यावर घेऊन येतो कॅन्डलवर, तर खाली डेट येते बघा, आली आहे खाली डेट, ट्यूसडे 10 डिसेंबर 2024. आणि याच्यावर क्लिक केला कॅन्डलवर, बघा, तर इथे प्राइस पण येते बघा. जर समजा मी इथे क्लिक केलं, तर इथे राईट लेफ्ट साईडला वर बघा, ओ ओ मीन्स ओपन 306, त्याच्या बाजूला एच आहे बघा 311, लो आहे 303 पॉईंट, म्हणजे जे आपण मनी कंट्रोल मध्ये बघू शकतो, इथे इथे बघू शकतो, क्लोज आहे, किती रुपयांनी वाढलेला आहे, बरोबर आहे. तर हेही तुम्हाला इथं बघायला मिळतं बघा. ओके, तर आता हे झालं, आपण हाय लो क्लोज काढलेलं आहे. आता उद्यासाठीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मला काढायचे आहेत. ओके, तर मी ही स्क्रीन जे काय रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तुम्हाला मी सेंड करेनच, जर काय कन्फ्युजन आलं तर. ओके. हं. आता पुढचं स्टेप, आपल्याला पुढची स्टेप घ्यायची, त्यासाठी मी थोडं जे काही स्क्रीन स्प्लिट करतो. ओके, तर मला इथे लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला मला विप्रोचे हाय लो क्लोज दिसत आहेत. आणि 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स इथे मला मिळालेत. सेम राईट साईडला चार्ट आहे. आता मला हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे प्लॉट करायचे आहेत. ओके, तर त्यासाठी बघा इथे खाली जरा चेक करा, मी कुठे हे करतो बघा, इथे विप्रो लिहिलेलं दिसतं आणि त्याच्या बाजूला 1 डे आहे, त्याच्या बाजूला पेन्सिल आहे बघा. ओके, तर पेन्सिलवर मी क्लिक करतोय आणि तिथे येतं हॉरिझॉन्टल लाईन, खाली स्क्रोल केला ट्रेंड लाईन असं येतं, त्यात ट्रेंड लाईन, इन्फो लाईन, ट्रेंड अँगल, हॉरिझॉन्टल रे, हॉरिझॉन्टल लाईन, मला हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे. मी हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक केला, तर एक कर्सर येतो, कर्सर येतो, त्या कर्सरला मला रेजिस्टन्स, रेजिस्टन्स म्हणजे आता ही जी कॅन्डल आहे याच्यावरच असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे कर्सरला थोडं वर न्यायचा आणि स्क्रीनवर टॅप करायचा. स्क्रीनवर टॅप केला की तुम्हाला असा एक ड्रॉइंग टूल बार येतो, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये एक पेन्सिल ज्याचा कलर ब्ल्यू आहे, त्या पेन्सिलवर मी क्लिक करतो आणि त्याचा कलर ग्रीन घेतो. त्यानंतर थिकनेस 4 4 px आहे, त्याची थिकनेस मी कमी करतो, 2 px ठेवतो. तुम्हाला जर लाईन डिलीट करायची असेल तर इथं डिलीट ऑप्शन आहे, बरोबर आहे. तर हे मी इथं केलं. आता मी थिकनेस 2 px केला आणि कलर ग्रीन केला, का तर रेजिस्टन्स आहे. ओके, आता ह्या लाईनवर एक स्क्वेअर बॉक्स दिसतोय बघा तुम्हाला. ओके, स्क्वेअर बॉक्स दिसतोय, बरोबर आहे. तर त्या स्क्वेअर बॉक्सवर मला, जसं आपण माऊसला डबल क्लिक करतो, जसं आपण माऊसला डबल क्लिक करतो, माऊसला जसं डबल क्लिक करतो तसं त्या लाईनवर डबल क्लिक करायचं, डबल टॅप करायचं बघा. हा स्क्वेअर बॉक्स आला लाईनवर, डबल टॅप केला, डबल टॅप केला, हॉरिझॉन्टल लाईन, आणि ते बघा स्टाईल येतं, टेक्स्ट येतं आणि कोऑर्डिनेट येतं.
आता कोऑर्डिनेट मध्ये ती सध्या लाईन कुठे आहे? 313.25 ह्या प्राइस वर आहे. माझा रेजिस्टन्स 1 किती आहे बघा? 311.58 आहे. बरोबर आहे. म्हणजे मी इथे टाईप करतोय बघा, 311.58 आणि ओके केलं. लाईन कुठे जाऊन थांबली बघा? 311.58 किंवा 311.60. बरोबर आहे. आता 58 घेणार नाही, तो 311.60 घेतला. तर हा झाला माझा रेजिस्टन्स 1. पुन्हा रिपीट, पुन्हा पेन्सिल, पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन. याचे शॉर्टकट्स क्रिएट करा. थोडं आज ह्याच्यात थोडं काम करा. हॉरिझॉन्टल लाईन कर्सरला आता रेजिस्टन्स 1 आहे, त्याच्या वर कर्सर नेतो, टॅप करतो. किती आहे सेकंड? 315.07. 315.07 सेकंड आला. पुन्हा पेन्सिल, पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, पुन्हा कर्सर याच्यावर नेतोय, टॅप करतोय, 300 डबल टॅप करतोय, 319.13. ओके. पुन्हा पेन्सिल, पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, पुन्हा वर घेतोय, 323.20. 323.20. ओके. तर हे झाले माझे 4 रेजिस्टन्स. आता हे काय सांगतं रेजिस्टन्स? ओके. जर उद्या पहिला पार्ट बघा, उद्या तो 311 पासून काय होण्याचे चान्सेस आहेत? एक तर खाली पडेल, कारण रेजिस्टन्स आहे. ओके. तर 311 पासून तो खाली पडेल. अदरवाईज जर समजा तो 311 ब्रेक केला तर कुठपर्यंत वर जाईल? 315.05. 315.05 ब्रेक केला तर कुठपर्यंत जाईल? 319.15. 319.15 ब्रेक केला तर कुठपर्यंत जाईल? 323.85. बरोबर आहे. तर इथपर्यंत तो जाईल. ओके. तर हे झालं आपलं रेजिस्टन्स. आता जसं रेजिस्टन्स काढलं तसं आपल्याला काय ड्रॉ करायचे? सपोर्ट. आता मी रेजिस्टन्स साठी कोणता कलर कोड वापरलेला आहे? ग्रीन. तर सपोर्ट साठी मी कोणता कलर कोड वापरेन? रेड. बरोबर आहे. सपोर्ट म्हणजे मार्केट खाली पडतो, डेंजर. बरोबर आहे. तर पुन्हा मी पेन्सिल मध्ये जातोय, हॉरिझॉन्टल लाईन घेतोय. आता बघा, सपोर्ट म्हणजे ह्या आजच्या कॅन्डलच्या लोच्या खाली ठेवूया आपण. ओके. कर्सर आणा, खाली टॅप करा, पुन्हा इथे वर पेन्सिल दिसतोय तुम्हाला, याच्यावर क्लिक करा, याचा कलर रेड करा, थिकनेस 2 px ठेवा. तर सेम लाईन वर डबल टॅप करा, कोऑर्डिनेट मध्ये जावा. सपोर्ट 1 काय आलेला आहे? 304.03. आपण घेऊया 304. तर बघा, पहिला सपोर्ट कुठं आलाय उद्याचा? 304. तो ब्रेक केला तर कुठपर्यंत खाली पडेल? 299.97 पर्यंत खाली पडेल. पुन्हा मी हॉरिझॉन्टल लाईन मध्ये जातोय आणि कर्सरला खाली घेतो, ह्या लाईनच्या खाली घेतो, टॅप करतो, डबल टॅप करतो, 299.97. ओके. तो ब्रेक झाला 296.48. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन घेऊया आपण, कर्सरला खाली घेऊया, डबल टॅप करूया, 296.48. ओके. आणि लास्ट आहे 293. पुन्हा पेन्सिल, पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, कर्सरला खाली घेतो, 293. ओके. तर हे झालं माझा 4 सपोर्ट. म्हणजे जर समजा उद्या 304 हा सपोर्ट ब्रेक केला तर कुठपर्यंत खाली? 299. तो ब्रेक केला, 296. तो ब्रेक केला, 293. ओके. आता राहिला पिवोट. पिवोट कितीला आलाय बघा? 307.52. ही डिसाइडिंग लाईन आहे. त्याचा कलर आपण ब्ल्यू ठेवूया. ओके. तर कर्सरला मी मध्ये घेतो, टॅप करतो, पेन्सिल मध्ये जातो, कलर घेतो ब्ल्यू आणि त्याच्यावर डबल टॅप करतो, 307.52. हा झाला माझा ट्रेड प्लॅन तयार. ओके. तर विप्रो मध्ये उद्यासाठीचा माझा ट्रेड प्लॅन काय आहे? फर्स्ट, स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्यासाठीचा कोणता आहे? मी 4px करतो,
311.60. स्ट्रॉंग सपोर्ट कोणता आहे? 304 आहे. बरोबर आहे. तर हे स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मे बी पहिला पार्ट मार्केट याच्यामध्ये मुवमेंट करेल. ओके. जर रेजिस्टन्स ब्रेक झाला तर म्हणूया आपण की उद्या विप्रो हा बुलिश ट्रेंड मध्ये गेला. जर सपोर्ट ब्रेक झाला तर आपण म्हणूया की विप्रो हा बेरिश ट्रेंड मध्ये गेला. आणि जर सपोर्ट ही ब्रेक केला नाही, रेजिस्टन्स ही ब्रेक केला नाही, तर विप्रो हा कसा आहे? न्यूट्रल ट्रेंडला आहे. ओके. ट्रेंड इज अवर फ्रेंड. बरोबर आहे. ट्रेंड आला हे कधी समजून घ्यायचं आपण? रेजिस्टन्स ब्रेक केला बुलिश ट्रेंड, सपोर्ट ब्रेक केला बेरिश ट्रेंड. ओके. आणि जर ब्रेक नाही झाला तर ओव्हरऑल तो न्यूट्रल ट्रेंड आहे. ओके. तर ह्या पद्धतीने आपण एका स्टॉकचं युजिंग आर ब्रेकर्स थेरीने आपण हे सप्लाय आणि डिमांड, म्हणजे आता बघा 304 हा कोणता झोन झाला? डिमांड झोन झाला. आणि 311 हा कोणता झोन झाला? सप्लाय झोन झाला. बरोबर आहे. ओके. आणि जर हा ब्रेक झाला तर मार्केटमध्ये एकतर बायर स्ट्रॉंग झालेत किंवा सेलर स्ट्रॉंग झालेले आहेत. ओके. आणि त्यानुसार मार्केटमध्ये एक चांगला ट्रेंड आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके. तर हा कन्सेप्ट सगळ्यांना समजला आहे. बरोबर आहे. तर आर ब्रेकर्स थेरी तुम्ही बघा. पहिलं पुन्हा मी एकदा रिव्हिजन घेतोय. तर फर्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? मनी कंट्रोल ऍप. मनी कंट्रोल ऍप बद्दल आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत. सेकंड आपल्याला कशात जायचंय? एक्सेल शीट. थर्ड आपल्याला कशाला जायचंय? ट्रेडिंग व्ह्यू ऍप. आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचे? सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ड्रॉ करायचे. ओके. तर आजचा सेशन सगळ्यांना समजला असेल तर एक होमवर्क तुम्ही आज सगळ्यांनी करायचंय. मी आता तुम्हाला 2 पार्ट पाठवतोय. एक तर आर ब्रेकर्सचे जे काय फॉर्म्युले आहेत त्याची एक्सेल शीट मी तुम्हाला त्याची एक पीडीएफ पाठवतोय. एक्सेल शीटचा जो काय पार्ट आहे तो एक्सेल शीट मी तुम्हाला पाठवतोय. तर आज तुम्ही काही करून एक्सेल शीट डाउनलोड करायचं आहे. त्यात इन्फोसिस, ओके, जसं आपण विप्रोचं केला तर इन्फोसिसचा 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स तुम्ही काढायचं आहे. ट्रेडिंग व्ह्यूला ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मला सगळ्यांनी हे सेंड करायचंय स्क्रीनशॉट. ओके. तर आजचा टास्क सगळ्यांनी केलाच पाहिजे कंपल्सरी. जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर आळस करू नका, उद्या बघू असं बघू करू नका. तर आजच्या आज तुम्हाला हा पार्ट कम्प्लीट करायचा आहे आणि मला सेंड करायचं आहे. ओके. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जे काही डिव्हाइस असेल फक्त तुम्हाला स्क्रीन मोठी दिसली पाहिजे, हा माझ्या पाठीमागचा हे मला सांगायचं आहे. ओके. तर सगळ्यांना आजचा सेशन समजलेला असेल तर मी तुम्हाला एक्सेल शीट आणि पीडीएफ पाठवतोय. कोणीही अवॉइड करू नका. आजचा टास्क आजच कंप्लीट करा आणि मला सेंड करा. ओके. वेळ म्हणजे उद्या बघू परवा बघू असं करू नका. ओके. कॅज्युअल तुम्ही क्लास करू नका. ओके. तर प्रॉपरली क्लास करा. सगळं गायडन्स मी तुम्हाला देईन. उद्याचे अपडेट्स देईन, लाईव्ह सेशन देईन, कंटिन्यू तुम्हाला स्टॉक बद्दल इन्फॉर्मेशन देईन. ओके. तर ही एक स्पेशल बॅच आहे. ओके. तुम्हाला तुमच्याकडे पर्सनल अटेन्शन असेल. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हीही तेवढ्याच ह्याच्यानी रिस्पॉन्स करा. तुमच्याकडूनही तेवढंच मला तुमचाही तेवढंच जो काय म्हणतो ना फीडबॅक पाहिजे. ओके. तर अवॉइड करू नका, व्यवस्थित हे करा. आणि ज्यांनी आणखी फी भरलेली नाहीये त्यांनी आज उद्यामध्ये फी मला सेंड करा. ओके. तर थँक्यू आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. ओके. तर मी हे रेकॉर्डिंग पण तुम्हाला पाठवतोय कारण आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे? ट्रेडिंग व्ह्यूचा पाठ घेतलेला आहे. ते थोडं बघा तुम्ही. ओके. जसं माझ्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल मी लगेच तुम्हाला सेंड करेन. ओके. थँक्यू.